नमस्कार मित्रांनो, हा टोकन यंत्रानं कोणकोण पराठी लागवड केली? याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता, माहित आहे का? ज्या कोणी व्यक्तीने पराठी लागवड केली असेल त्यांना बहुत सारे प्रॉब्लेम आहेत. हा याच्यामधून काही दात्यामधून दाणे पडत नव्हते, तर हा मशीनचाच प्रॉब्लेम आहे. आता हा पण प्रॉब्लेम आपल्याकडे भेटलेला आहे. हा आपण कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो, कारण का मी त्या पद्धतीने करून लावलेला आहे. हे आहे एमसील घ्यायचं. आता हे एमसील कुठे फिट करायचं हे तुम्हाला दाखवतो. या आपला प्रॉब्लेम कसा होता, दाना पडत नव्हता. जो गोल दाना राहत होता तो पडत होता. आता तुम्हाला सांगतो, या इकडे हे जे सीट आहे हे जे स्क्रू फिट केलेली, हे जे स्क्रू आहे ना याचे, हे स्क्रू फिट केलेल्या हावाल्या जे सीटा आहेत त्या सीट दाखव. हा जे सीटा आहे त्या हा सीटाच्या गॅपमध्ये हे अंदरून एक सीट आहे, ती सीट आहे ती. हा सीटमध्ये दाना फिट होत होता, त्याच्यामुळे दाना हा दात्यातून इकडे पडत नव्हता. तर आपण याच्यावर काय केलं, हा पद्धतीने एवढसा एमसीलचा एक गोळा केला आणि हा याच्यामध्ये टाकायचा. असा तुम्हाला दाखवतो बघा. पडलाय दाना, पडलाय. आता दुसऱ्या वेळी पण आता नाही पडला. हा कसा हला आहे, इथं दाना लटकलेला आहे. तर आपल्याला काय करणं आहे, आता याच्यातून माहिती आहे का, हा जो पडलेला आहे ना एमसील त्यावर सीटवर बसलेला आहे. ते दिसते पण काळाचा डाग दिसतंय आतमध्ये. थोडंसं अडचण आहे लावण्यासाठी. याला ह्या एमसीलला काय करायचं, त्याच पद्धतीनं तिथंच असं दाबून घ्यायचं, म्हणजे ते सीट पॅक करायची. पूर्ण पॅक करायचं नाही, छोटंसा गोळा करायचा. हे तुम्हाला पूर्ण दाता खोलून पण लावता येते, पण ते तेवढा त्रास करण्यापेक्षा ह्या मी सोप्या पद्धतीनं वरतूनच कसं फिट करायचं ते सांगतो. त्याला एमसील पण नाही पडला, चला फिट. आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आता तुम्ही कोणताही दाणा टाका, हा याचा प्रॉब्लेम होता सर्वात मोठा. आणि मी स्वतः हे एमसील लावून टोकन केलेलं आहे आणि पुरेपूर पराठी वापरलेली आहे माझी. एक पण दाणा बाद गेलेला नाही. फक्त जो उगवण क्षमतेमध्ये जो प्रॉब्लेम होता त्याचाच प्रॉब्लेम. काही लगेच उंदराने खाल्ले असेल त्याचा प्रॉब्लेम झाला, पण जो पडला याच्यातून 100% दाणा पडला प्रत्येक दात्यामधून. लगेच लोकांचे हे प्रॉब्लेम होते का याच्यातले दाणे पडत नव्हते. तुम्ही ह्या पद्धतीनं एमसील लावून कसा पॅक करू शकता. चला, धन्यवाद मित्रांनो.